येणे वरप्रसाद दाने भक्ताचेनी भाववचने आपण पेया जनार्दने दिखे दिले देख. संत एकनाथ महाराज आपल्या सगळे स्वामीकडे एक दानाची मागणी करतायत, मला प्रसाद द्या म्हणून सांगतायत. आणि काय प्रसाद द्या? तर महाराज म्हणतात की जो अज्ञानी आहे त्याचं अज्ञान फिटलं पाहिजे, जो ज्ञानी आहे त्याचा ज्ञानाभिमान फुटला पाहिजे, आणि सर्वत्र परमात्मा एकत्वानं भरलेला आहे अशा प्रकारचं सर्वांच्या हृदयामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे हे ज्ञान मिळाले. आज सांगतायत येणे वर प्रसाद दाने भक्ताचेनी भाववचने आपण त्या जळाधने दिले. आणि जळाधन स्वामीने सद्गुरूने त्यांना ते दान दिलं. येणे वर प्रसाद दाने. महत्त्वाचं दान हा शब्द असा आहे माझा. आपण ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करताना अनेक प्रकारची दानं सांगितली. त्या दानात राजसदान, तामसदान आणि सात्विक दान असाही उल्लेख केलेला आहे. पण खरं दान कोणतं आहे? दाता तोची एक दाना जो नारायणा रवी. कारण मला म्हणतात या जगातला खरा दाता जर कोण असतील तर ते खरी संत आहे, सद्गुरू आहे. कारण बाकीचे लोक दान देतात, ते दान एक दिवस संपणार आहे. मागं विनोबा भावेने भूमिदानाचं एक कार्य आरंभ केलं. अनेक लोकांनी भूमिदानसुद्धा दिली, पण ते दानसुद्धा एक ना एक दिवस संपणार आहे. कुठेतरी त्याच्यामध्ये विकार निर्माण होणार आहे. भूमिदान असो, अन्नदान असो, अनेक प्रकारची दान आहे, गोदान असो, ही सगळी जी दानं आहे, ही सगळी दानं ही काही कालापुरती आहे. पण हे दान असं मागितलं आहे. आणि सद्गुरूंना असलेले प्रसाद दान, प्रसाद शब्दच आहे प्रसाद. कारण प्रसाद त्यालाच म्हटलेलं आहे. प्रसादे सर्व दुःखांना हानी रक्षोप जायते. प्रसादाचे मोक्ष करत असताना प्रसाद त्याला म्हणावा. जो एकदा प्रसाद झाल्यानंतर त्या जीवाला पुन्हा कशाची गरज भासत नाही. त्याचं सर्व दुःख निवृत्त होते आणि सर्व आनंदावस्थी होते, सर्व आनंद प्राप्त होतो. हा खरा प्रसाद आहे. मत प्रसादात दवाप्नोती शाश्वतम पदमव्यय ज्ञानेश्वरी देऊ. मत प्रसादात अवाप्नोती शाश्वतम पदम अव्यय. शाश्वतम अव्ययम शाश्वतम पदम म्हणजे अव्यय असणारं पद, शाश्वत असं असणारं पद जे आहे ते मिळणं म्हणजे खरं प्रसाद आहे. आणि तो प्रसाद देणारा, अव्ययत्वाचा प्रसाद देणारा असा फक्त सद्गुरू आहे जीवनामध्ये. आणि नाथ महाराजांना या माझ्या सद्गुरूने येणे वर प्रसाद दाने भक्ताचने भाववचने आपण त्या जनार्दने दिलेले. भक्ताचने कारण सगळे जे श्रोते आहेत या सगळ्या भक्तांचा जो काही भाव आहे त्या भावाला, कारण नाथ महाराजांनी या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तत्वस्वायत्ताने. आणि म्हणून म्हणतात की हे सगळे जे भक्त आहेत या सगळ्यांच्या भक्ताचे जी भाववचन आहेत, जो भाव आहे या भावाला प्रसन्न होऊन जनार्दन स्वामींनी हा सगळ्यांकरता हा प्रसाद दिलेला आहे. स्वात्मसुख नावाच्या ग्रंथाचा हा प्रसाद दिलेला आहे. ज्या ग्रंथाच्या द्वारा प्रत्येक जीवाला स्वात्मसुखच प्राप्त होईल असे या स्वात्मसुखाच्या द्वारा हे प्रसाददान दिलेलं आहे. आता एकपणाचे नावे जनार्दनाची आगळे आणि जनार्दनाची जीवे जितशी एका जनार्दनाचे जीवे जितुषे म्हणतात. आता एकपणाच्या
नावाचा जर विचार केला तर सगळा कोण आहे? जनार्दनाची आठवण, जनार्दनाची आठवण. आता सगळा एकच आहे. एकपणात आता दोन म्हणायला वावच नाहीच आहे, द्वैत नाहीच आहे, भेद नाहीच आहे. भेद सगळा मावळलेला आहे या स्वात्मसुखाच्या द्वारा. कारण स्वात्मसुख हे आत्मसुखच आहे. आणि म्हणून मला म्हणतात आता एकपणाची नावे, एकपणा सुद्धा तिथं राहिला नाही, तर सगळा काय झाला? जनार्दनच झाला. जनार्दनाची आघवे, संपूर्ण आघव जी सृष्टी आहे ती सगळी सृष्टी जनार्दन रूपच झाली. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगट झाला. लक्षात घ्या की संध्या माझी सगळी संध्याच केली. मला काही आता करायचं काम राहिलं नाही. खऱ्या अर्थानं आत्माराम हृदयामध्ये प्रगटल्यामुळे सगळं जग जनार्दनाची आघवे. हे सगळे जे जीव आहेत, हे जे जन आहेत, लोक आहेत, हे सगळे आघव जनार्दन झालेले आहेत. आणि जनार्दनाचे जीवे जितो का. आणि माझ्या बाबतीत या दृष्टीनं बोलसाल तर मी तर जनार्दनाच्याच जीवावर जगतो. कारण माझं स्वरूप जनार्दन हे स्वरूपी आहे आणि जनार्दन माझे सद्गुरू आहेत आणि माझ्या सद्गुरूच्या जीवावरच मी काय कर माझं जीवन जगतोय. अशा प्रकारचं नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात. एका एकपणे विण आता केला या परी कमी करता, विनवणी संत श्रोता अवधान द्यावे. म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी मला काय केलं तर एका म्हणजे एकनाथ महाराज एकपणे विण म्हणजे एकपणाशिवाय मला एक असा करून ठेवलं. एकपणा विण एक. कारण याच्यातला जसं जीवातला जीवपणा बाधक आहे, ईश्वरातला ईश्वरपणा बाधक आहे आणि ईश्वरपणाची सुद्धा व्यावृत्ती करावी लागते. अर्जुन पण नाही, जीवपणाची सुद्धा व्यावृत्ती करावी लागते. मग उरलं काय पाहिजे? फक्त जीवच उरला पाहिजे, आत्माच उरला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात एका म्हणजे एकनाथ महाराज एकपणे विनाता म्हणजे एकपणाशिवाय म्हणजे माझ्या ठिकाणी आता एकपणा सुद्धा बोलायचं काम नाही. एकपणा तरी कोण म्हणणार? सगळा जर आघवा जर परमात्माच भरलेला आहे तर त्याच्यात एक कोण होणार? कारण एक जर म्हटलं हा हे सगळं एक आहे म्हटलं, एक म्हणणारा एकावर दुसरा कोणतरी आहे. एकपणे गणिजे ते गणते नशी तुझे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे एक आहे. आपण एक जो म्हटलाय तो दुसरा कोणतरी म्हणतोय. मग असा एकपणा सुद्धा अर्जुन पण न घेता मी आयचे जे पडत होता उठत शेती तत्व होता त्याचे रूप अर्जुन पण न घेता एकपणा अर्जुनपणा अवघड आहे. म्हणून महाराज म्हणतात की असा एकपणे एक सुद्धा म्हणायला शिल्लक नाही. इतक्या उच्च स्थितीवर माझ्या जनार्दन स्वामींनी मला नेऊन ठेवलेलं आहे. केला या परी कवी करता म्हणजे एकपणे विण पण तरी सुद्धा पुन्हा त्यांनी मला कवी करता केलेले आहे. त्यांच्याच अवस्थेत त्याच अवस्थेत मला कवी म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे. मला या ग्रंथाचा कर्ता म्हणून त्यांनी मला बनवलेलं आहे. माझ्याकडची आज्ञा आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्या श्रोत्यांना विनवणी संत श्रोता म्हणून मी सगळ्या संत श्रोत्यांना विनवणी करतो की तुम्ही आता अवधान द्या, की तुम्ही लक्षात द्या. कारण परमार्थामध्ये अवधान लक्ष हे फार महत्त्वाचं आहे. कारण महाराज नियमविधी वेगळा, नियमविधी वेगळा, परिशेष विधी वेगळा आणि अवधान विधी वेगळा. परिशेष म्हणजे ज्याची व्यावृत्ती करून बाजूचं सगळं सारून एक काहीतरी ठेवणं म्हणजे त्याला म्हणतात परिशेष. पण नियम काय? जरूर नियमन करावं लागतं आपल्याला, काय म्हणतात नियमविधी. पण महाराज तर सांगतात की तुम्ही काय करा? अवधान घ्या. परमार्थात अवधानाला सगळ्यात महत्त्वाचं दिलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी नव्याचं पहिल्यांदा येते तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञेतर माझे उघड आहे का. लक्षात अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरा आता अवधारा आणि ये लक्षण अलौकिक ज्ञानेश्वर म्हणतात. आता अवधारा आणि अवधारा म्हणजे तुम्ही लक्ष देऊन ऐका. हे अवधान त्या म्हणते पण ते सलगी म्या म्हणते तिथं सुद्धा अवधान शब्द आलेला आहे. अवधान म्हणजे काय की
एकाग्रचित्तानं ऐकणं, एकाग्रचित्त करून श्रवण करणं, या म्हटलेलं आहे अवधान. लक्षात म्हणजे आपल्या त्या बुद्धीने त्याचा तो अर्थग्रहण केला पाहिजे, अशा प्रकारचं आपण श्रवण केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात संत श्रोता विनवणे अवधान द्यावे, की माझी विनंती आहे की संत श्रोत्याने हे माझं सगळं बोलणं हे निर्वळपणाचं ऐकावं आणि ते जराधन कृपेने मला मिळालं म्हणजे दिलेलं आहे, त्यांनी जे करून घेतलेलं आहे, त्यांच्या प्रसादाने जे आलेलं आहे, हे सगळं त्यांचंच आहे. आणि कारण त्याच्यावर जीवन जगतो ना, जनार्दनाची जीवन तशी म्हणजे त्यांनीच केलेलं आहे. म्हणून त्यांना विनंती आहे की लक्षपूर्वक अवधान द्या, ऐकावे. तुमच्या लळयाचे लळीवाडे निशब्दवादे बोली गडे, गेले ते तुम्हा पडे पडिनलो स्वामी. हे सद्गुरुनाथा, हे जे हे स्वामी, मी जे काही पडिनलो स्वामी, जे तुम्हा पुढे पडिनलो ते तुमच्याच पुढं लढीवाडपणानं मानतो. अशा स्वामी म्हणजे कोण? जनार्दन स्वामी, सद्गुरुनाथ. कारण ते सगळे स्वामी आहेत. जसा देव गती भरता प्रभू साक्षी आहे काय, निवास शरणम सोडू, त्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे हे सद्गुरू आपले स्वामी आहेत. हा गतीवरता सगळं सामानारे, साधकाला सामानारे कोण आहे? साधकाच्या दृष्टीनं सद्गुरू तर परब्रह्म आहेतच, काय प्रश्न नाही, पण साधकाच्या दृष्टीनं अत्यंत सामान्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात हे स्वामी, हे सद्गुरुनाथा, मी तुमच्याच पुढं अतिशय लळीवाडपणा होतो. लळयाचे लळीवाडे, लळयाचे लळीवाडे, मी लळीवाडपणानं तुमच्या पुढं बोलतो. ते तुम्ही बोलणं माझं तुम्ही काय करावं, तुम्ही माझं सर्त करून घ्या, तुमच्याकडे माझं स्वीकार करा. कसं बोलणे? लळयाच्या लळीवाडे, लळयाच्या बाळका किरीटी, ज्ञानेश्वर महाराजांची ओळ आहे लळयाच्या. म्हणून म्हणतात लळा किती असतो आईबापाचा, ती पुढं वर्ण आलेलंच आहे. म्हणतात आईच्या मातेच्या ठिकाणी अतिशय प्रेम असतं आणि म्हणून आईच्या पुढं कोणत्याही प्रकारची चेष्टा जर मुलाने केली, लहान मुलाने, तर आईला ती गोडच वाटतं, अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून तशीच मी सुद्धा ही माझी चेष्टा म्हणजे क्रिया ही स्वामी तुमच्या समोर करतोय. कसं करतोय? वास्तविक पाहता हा माझा लळीवाडपणा आहे, हा माझा लळीवाडपणा आहे. जे बोलता येत नाही, जे शब्दामध्ये येत नाही, शब्देवीन समाधी आहे का नाही, असं जे तत्व आहे. म्हणजे ते कसं बोलता येईल, पण ते सुद्धा माझ्या मुखातून आलं आहे. कोणतं? निशब्दवादे बोलीगडे. निशब्द, वास्तविक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्दाची स्फुरण होत नाही, शब्द त्याचं वर्णन करू शकत नाही. निशब्द आहे परमात्मा. कसा आहे? निशब्द आहे. काय बोला त्याच्याबद्दल? कारण बोलणार तरी कोण? आपण सगळे त्याच्यानंतरचे आहोत, त्याच्या अगोदरचा कोण आहे? जसं ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे, आईच्या गर्भात असलेलं जे मूल आहे त्याला आईचं वय किती आहे किंवा आई कशी आहे त्याला काय करणार आहे? तो गर्भातच आहे ना आणखी, म्हणजे नंतरच आहे. आईबद्दल कसं करत? तसं परमात्म्यानंतरचं सगळं जग आहे, सगळे जीवजंतू काय जे असतील ते परमात्म्याला कसे देखील जाणू शकतील, अशा प्रकारचं. म्हणून निशब्द, तुमचं स्वरूप निशब्द आहे. पण महाराज म्हणतात मी मात्र ते निशब्द असणाऱ्या स्वरूपाचं वादे म्हणजे वाद करतो, म्हणजे संवाद करतो. वाद म्हणजे याचा अर्थ ते संवाद करतो. आणि बोली गडे म्हणजे कोणत्या? आजा मी ते संवादात आणतो, ते बोलण्यात आणतो, असं लढीवाडपणानं महाराज म्हणतात. केले ते तुम्हाला कळवले पुढे, जे तुम्ही शिकवलेले तेच तुमच्या पुढं बोलतो, दुसरं काय बोलत नाही. तुम्ही जे मला शिकवलेले तेच तुमच्या पुढं लढीवाडपणानं जे बोलता येत नाही ते तुमच्या पुढं मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. बाळक बोले बोबडे, तेने मातेशी प्रीती वाढे, केवी येही बोली वाढे, कोडे रिझा तुम्ही. बघा लाट महाराजांनी इथं उदाहरण दिलेलं आहे. महाराज म्हणतात की आईला लहान लेकरू बोललं की खूप आनंद होतो. बाळक
बोबडा बोली. बोली का वापरवा विठोबा पावली तो चोज करून मावली विधी जेली. एखाद्या व्यक्ती जर 7-8 वर्ष बोललंच नाही तर आईला दुःख होते. काय काय दुःख होते. अरे एवढा मोठा झाला अजून बोलत नाही. त्याला खूप दवाखान्यात गेलं जाते. कोणतरी आई हे काहीतरी साधना केली जाते. का? कारण बोललं पाहिजे. मग लेकरू जर कसंही बोलू द्या काय का नाही. आमचे गुरुजी म्हणायचे काकाला कापा म्हणलं तरी हरकत नाही पण ते कापा पण बोललं पाहिजे ना. आहे का नाही. आईला काही दुसरं जरी म्हटलं तरी ते बोललं पाहिजे. फक्त बोललं पाहिजे. ते बोबडं का बोललं पण बोललं की आईला आनंद होतो. बाळक बोले बोबडे बाळक बोले बोबडे. बोबडं बालक बोलते पण आईला वाटतं खूप आनंद होतो. तिने मातीशी प्रीती वाढली. आईला त्याची अत्यंत प्रेम निर्माण होते. बोलायला की तिला प्रेम होतं. ती पटकन उचलून घेते त्याला. असं आहे आणि ते मातीचं प्रेम आहे. तुकाराम महाराज मातीच्या प्रेमाचं वर्णन म्हणजे असं केलं आहे की म्हणजे कडेलोट केलं असं म्हणा. अतिशय प्रभावी वर्णन केलेले महाराज म्हणतात व्यालीचा कवळा जीव बहुत पोवळा मातीची चित्ती अवघी बाळगाची व्याप्ती. मातीच्या चित्तात काय असते महाराज लेकराशिवाय काहीच नसते. माऊलींचं एक गोय अशी असते जे अपत्य ठाणीहून निघे त्याची भुगते मायेशीची लागली. येरीते काय सांगे मज स्तन्य देईल. जे लेकरू लहान आहे आईच्या दुधावर जगते त्याला भूक कळत नाही त्याला तहान कळत नाही पण त्याची भूक कोणाला लागते म्हणजे आईला. तसं आईचं प्रेम आहे. आईला बघा आई किती कामात जरी असली तर आईला नक्की माहीत आहे की आपण 2 तास झाले त्याला पाळण्यात टाकलं आहे आता त्याला भूक लागली असं. आणि आईला भूक लागते आईने त्याला पाळण्याकरता जाते. महाराज आईचं प्रेम आहे. असं आईचं प्रेम आहे तसं सद्गुरूचं प्रेम आहे. आईच्या प्रेमात आणि सद्गुरूच्या प्रेमात एक किंचितसुद्धा फरक नाही महाराज. कारण महाराज म्हणतात जसं मातीशी प्रीती वाढे बाळकाबद्दल जशी मातीची प्रीती वाढते बोलायला तरी तसं आमच्या गुरुजीला वाटायचं. आमच्या गुरुजीला वाटायचं की माझे जे काही साधक आहेत या साधकानं माझ्यासमोर काहीतरी बोललं पाहिजे. तयार झाले पाहिजे. प्रवचन केलं पाहिजे. कीर्तन केलं पाहिजे. भागवत वाचलं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. माझी मी आहे तोपर्यंत याने काहीतरी केलं पाहिजे. पण गुरुच्या होते दिवस पूर्वीच बोलत होते माझ्याकडे मारत. पण आईचं प्रेम गुरुजीला खूप वाटायचं. गुरुजीची इतकी कळकळ होती मला तळमळ होती की लोकांनी तयार व्हावं. ही एकमेव तळमळ. कारण माता आहे गुरु माता आहे लक्षात ठेवा. आणि त्यांना काही विचारलं की त्यांना खूप आनंद व्हायचा. गुरुजीला गप्प बसलेला शिष्य गुरुजींना आवडायचं. विचारा म्हणायचे गुरुजी. आपल्या गुरुजीची परिस्थिती काय होती अरे बोला काय काय विचारा काय काय असं म्हणायचं. गप्प बसू नका. गुरुजीचं एक वाक्य माझं मागून 2-4 वर्षापूर्वीच्या अगोदर गुरुजी म्हणायचे अरे तुम्ही आता विचारा 2 वर्षांचं तुम्हाला कोणी सांगणार नाही. तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत असं सांगल कोण तुम्हाला. तुम्ही कोणाकडे जाल विचारायला कोणाकडे जाल तुम्ही आताच विचारा. काय म्हणा जे असेल ते विचारा म्हणायचे. जे असेल ते काही विचारा. प्रपंचातले विचारा परमार्थातलं विचारा ग्रंथातलं विचारा काही विचारा. फक्त विचारा गप्प बसू नका. ही गुरुजीची तमा होती आणि म्हणून गुरुजी चर्चासत्रात पाहिजे मुद्दाम. आणि गुरुजीला संवाद करणं आवडायचं. गुरुजीला विचारणं आवडायचं. आणि गुरुजी ओळी सांगायचे संवादाचे विषय जे अव्यवहारी वस्तू व्हायचे. महाराज गुरुजी म्हणायचे अरे जी गोष्ट जी हे जे मिळते ना हे फक्त संवादातूनच मिळते म्हणले दुसऱ्यातून मिळत नाही. बाबा संवाद केला तरच मिळत आहे. म्हणून संवाद करा. वादे वादे जायते तत्वबोधा. वाद करता करता विचारता विचारता आपल्याला तत्वबोध प्राप्त होत असतो असे गुरुजी म्हणायचे. म्हणून बोलत राहा. हे गुरुजीचं प्रेम होतं. आईसारखं प्रेम होतं महाराज. बाळक बोले बोबडे तेरे मातीशी प्रीती वाढे. गुरुजीला खूप आवडायचं विचारलं. याच्यावर चाललंय
की मातीशी प्रीती वाढेल. प्रीती कोणाला वाढतं? आईला. गुरुजीला आवडायचं ते. केवी येही बोली वाढे कोडे विधान तुम्ही. कसं नाथ महाराज म्हणतात सद्गुरुनाथा, हे जे माझं येही बोली, माझं हे जे बोलणं आहे, हे जे बोलणे स्वात्म सुखा, या बोलाच्या द्वारा तुम्ही मी हे जे बोललो याच्याद्वारा तुम्ही रिझाल म्हणजे तुम्ही प्रसन्न व्हा. तुम्हाला आवडेल माझं बोलणं, कारण तुम्हीच शिकवलेलं आहे आणि तुमच्यासमोर बोलणं म्हणजे तुम्हाला आवडेल. तुमचंच शिकलेलं पण तुमच्या पुढं बोलणं तर काय होईल? तुम्हाला आवडेल. कारण तुम्हाला असं वाटेल की अरे माझं काहीतरी याला कळालं थोडंफार, पण तुम्हाला आनंद होईल. तुम्ही रिझाल, तुम्ही प्रसन्न व्हाल. संती अवधान द्यावे, सज्जने सन्मुख व्हावे, ग्रंथू केला येणे भावे भावार्थीशी. महाराज म्हणतात संतांनी, जे संत आहेत, जे नित्यमुक्त आहेत, जनार्दन स्वामीसारखे, तुकाराम महाराजांसारखे, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांपुढं ज्ञानेश्वरी ठेवली, त्यावेळेस ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ महाराजांना किती आनंद झाला, खूप आनंद झाला मला. तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या बुद्धी आणि मी दुबळा अर्थदशे भक्ती. बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. माझे बोल कसे एक सामान्य ज्ञानेश्वर महाराज म्हणजे साधे बोलणं. माझं बोलणं काय, मी काय पंडित थोडा आहे मौली म्हणतात, आहे का नाही, पण हे बोलणं तुम्हाला आवडेल. गंगा हे सामान्य आहे पण स्वीकाराल, तुम्ही स्वीकाराल ते बोलणं. म्हणून महाराज संती अवधान द्यावे. जे संत आहेत, सज्जन आहेत, त्याने अवधान द्यावं आणि सज्जनी सन्मुख व्हावे. आणि जे सज्जन आहेत लोक, जे सात्विक लोक आहेत, सात्विक, त्या सात्विकाने या ग्रंथाच्या सन्मुख व्हावं. लक्षात घ्या. कारण सन्मुख व्हावं म्हणजे विन्मुख होता कामा नये. नामाशी विन्मुख तोन पापिया, हरिविन धावया न पोहे कोणी. म्हणजे नामाशी विन्मुख जर झाला तर त्याला ते मिळणार नाही. हरिविन धावया न पोहे कोणी, तिथं जसं म्हणा तसं या ग्रंथाचं आहे, स्वात्मसुख आहे. याला जर विन्मुख व्हाल तर तुम्हाला स्वात्मसुख मिळणार नाही, असा अर्थ. याला जर विन्मुख व्हाल स्वात्मसुख मिळणार नाही. म्हणून दोन बाजू. सन्मुख जर व्हाल म्हणजे हा ग्रंथ तुम्ही श्रवण करा, याचा अर्थ तुम्ही प्राप्त करा, तर नक्की तुम्हाला काय होईल, तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे ते तुम्हाला सापडेल. सज्जनी सन्मुख व्हावे, ग्रंथू केला येणे भावे भावार्थीची. आणि त्याच्याकरताच मी ग्रंथ केला नाही. कशाकरता केला? भावार्थीची. मी भावपूर्वक तुम्ही अर्थरूपतेला प्राप्त व्हावं याच्याकरताच हा ग्रंथ केला येणे भावे. याकरता, या निमित्ताने, या हे कारण मनात धरून की सगळ्यांना हा ग्रंथ उपयोगी पडेल आणि सगळे स्वात्मसुखाचा आनंद भोगतील, किंवा सगळ्यांना स्वात्मसुख प्राप्त होईल, म्हणजे आत्मसुख प्राप्त होईल. हा ग्रंथ येणे भावे, जे संती सदा संतोषावे, संतोषिणी या म्हणावे आपुले मत. आणि ग्रंथ याच्याकरताच केला म्हणजे या भावनेनं केलेला आहे की सगळ्या संतांना संतोष व्हावा. जे संती सदा संतोषावे, त्यांना संतोष व्हावा, त्यांना आनंद मिळावा. आणि नुसता आनंदच नाही, तर हा ग्रंथ वाचून किंवा पाहून श्रवण करून तुम्ही मला माझं म्हणून स्वीकारावं, याच्याकरता हा ग्रंथ. संतोषुनिया म्हणावे आपुले मज. बघा म्हणून तुम्ही संतुष्ट व्हा आणि तुम्ही संत आहात, तुम्ही मला आपलं म्हणावं. म्हणून सेवा कशी करायची? आपल्याला आवडेल ती सेवा करायची नाही, संताला आवडेल ती सेवा करायची. आमचे गुरुजी नेहमी सांगितले, गुरुजी म्हणायचे, अरे देवाकडे जाणारे सगळेच भक्त आहेत. देवाकडे जाणारे कोण नाही? सगळेच देवाकडे जाणार आहे.
अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी सगळेच देवाकडे जाणार आहे. पण देवाकरता जाणारा कोण आहे? बरं देवाकरता काय केला? पण देवाने हा माझा आहे असं म्हणणारा कोण आहे? देवाने हा माझा म्हणणार, देवाने म्हणावं हा माझा आहे. ज्ञानी तो आत्मा माझा. आज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे सगळे भक्त आहेत पण देव म्हणतो की हा माझा आहे. ज्ञानी तो आत्मा माझा, ज्ञानी माझा आत्मा आहे, मी त्याचं शरीर आहे. त्या ज्ञानी भक्ताला मी माझ्या हृदयात ठेवतो. ज्ञानी तो आत्मा माझा, माझा आत्मा म्हणजे ज्ञानी भक्त आहे. म्हणून त्यांनी संतोष व्हावं, त्यांनी संतोषीला म्हणावं आपले, त्यांनी म्हणावं. आणि खरंच आहे, संतांनी म्हणावं, संतांनी म्हणावं की हा माझा आहे. बस आपलं काम झालं बघा. आपण तर सगळे म्हणतोच, आपले गुरुजी आपण सगळेच म्हणणार आहोत. पण गुरुजींनी म्हणावं की हा माझा आहे. एवढं जरी मिळवलं तर खूप झालं. आणि म्हणून सद्गुरूंनी जे सांगितलंय ते तंतोतंत पाळलं पाहिजे, नियम पाळले पाहिजे, तसं केलं पाहिजे. लक्षात घ्या. दुर्दैव आहे माझं की गुरुजींनी एवढं मोकळ्या मनानं सांगितलं, त्याचे काही मास दुरुपयोग केला. काय उपयोग आहे त्याचा? अवघड वाटतंय, इलाज नाही, येत नाही गुरुजीकडे, गुरुजीच्या असून गुरुजीकडे येत नाही. दुःख आहे का? आपले काही रोकड्याचे काही असतील जुने विद्यार्थी आमचे गुरुमंडळ राजभाऊसाठी येत नाही. दुर्दैव आहे. आपल्या गुरुकडून आपण घेतलं आणि ते इथं पुन्हा यायचंच नाही. किती दुर्दैव आहे. एवढं मोठं आपल्याला म्हणजे अमूल्य म्हणजे त्याची मोलच करता येत नाही असं. हां, त्यांचं दुर्भाग्य म्हणून येऊ द्या. ते आता काय भगवंताला माहीत काय असेल ते. पण भाव ठेवणं आपलं काम आहे ना. नुसत्या भाग्यात दुर्दैवावर येतं म्हणून चालत नाही ना. आपल्याकडे काही साधक म्हणून, मोक्ष म्हणून, शिष्य म्हणून काही कर्तव्य आहे का नाही? आपली तरी भावना काहीतरी झाली पाहिजे का नाही? आपली भावना काय, आपल्या भावनेचं काय, आपण जे स्वीकारलं आहे त्याच्याबद्दल काय भावना आपली, आपण काहीतरी केलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे ते. लक्षात आलं का? म्हणून संतोषीने म्हणा आपलं फक्त एवढ्या करताच की या संतांनी मला आपलं म्हणावं बस. आणि त्याच्याकरता काय काय करीन? संतांचे नाणी होईने किडा असं म्हणले तुकाराम महाराजांनी आपण गावाला. हा, संतांचे नाणी होईन किडा. मी संतांच्या देवा मला दुसरं काही नाही मिळालं तरी चालेल, मला अशा संतांची सेवा होऊ द्या की मी संतांच्या नाणी तिथं किडा म्हणून जर राहिलो ना तर त्याने आंघोळ केल्यावर माझ्या अंगावर पाणी येईल. काय भाव आहे महाराज तुकाराम महाराजांचा. ते जर विचार केला ना आपण तर काय कोणत्या कोटीचं आहे, कोणती सेवा आहे. म्हणून महाराज म्हणतात संतोषीने म्हणावे आपले म्हणजे ज्याच्या कथा आहे चाललं. संतांनी आपलं म्हटलं पाहिजे. महाराज देवाने तुकोबारायला आपलं म्हटलं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव वैगुरु. आणि देव स्वतः गुरु म्हणून आले तुकोबारायाच्या जीवनात. देव स्वतः गुरु म्हणून आले. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निर्सुई संजय बुद्धिवेद. प्रत्यक्ष देवाला उपदेश करावा संत होऊन प्रत्यक्ष देवाने उपदेश करावा तुकोबारायाचा. म्हणजे देवाने पूर्ण त्यांचा अंगीकार केला हा त्याचा. म्हणून महाराज म्हणतात अशा संतांनी, अशा महात्म्याने आपल्याला जर आपलं म्हणणं आपलं म्हटलं आणि आपल्या जवळजवळ, म्हणून तर तुकाराम महाराज संतांच्या बाबतीत ते इतके अभंग आहेत महाराज संतांचे. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. अहो देवाची सेवा जर नाही केली एक वेळेस चालेल, संतांची सेवा केली की देवाला प्राप्त होते. संतांची सेवा केली ना की देवाला प्राप्त होते. नाहीतर तुकाराम महाराजांनी इतकं वर्णन केलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात नाहीतर काय होतं की येती दगड कैशीवरी. त्या जर संत घरी आले आणि संतांची सेवा न करता जर तो देवाऱ्यातले देव पूजत असेल, देवाऱ्यातले देव म्हणजे महाराजाची ती हे किती आहे भाव तुमची की आपण देवाऱ्यातले देव पूजत असेल आणि एखादा प्रत्यक्ष संत आपल्या दारी झाला आणि आपण आपली देवपूजा सोडून संताकडे नाही गेलो, आपण पूजा करतच राहिलो तर तुकाराम महाराज म्हणतात येती दगड कैशीवर. तर माझ्या अंगावर ती फुलं टाकलेली, फुलं नाहीत टाकली म्हणजे
मला दगड हल्ल्यासारखं होतं एवढं संतांचं महात्म्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजचा एक अभंग आहे. हे महाराज म्हणतात, संतांना म्हणतात की मला तुमचं संत जर नाही होता आलं या जीवनात, कदाचित मला तुमचं संत होता, तुमची सेवा करता आली नाही, तुमचा दास होता आला नाही. मी तर सर्व तुकाराम महाराजचे दास होतेच काय, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकाराम महाराज काय सामान्य होते का? तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की सर्व भावे दास झालो त्याचा, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. ते तर सर्व भावे दास झालेच होते. पण महाराज आपल्यासाठी म्हणतायत की आपल्याकरता शिकवण देत आहे की मला जर संतांची सेवा नाही झाली तर मला तुमच्या सेवकाची सेवा द्या. माझं दास करी त्यांचा, संत दासाच्या दासा. जे संतांचे दास असतील त्यांच्या दासाचा दास मला. काय भाव आहे महाराज, तुकाराम महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा किती भाव आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुभक्तीची तो तोड नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुभक्तीची ज्या वया वाचा, आचार्य उपासती, प्रगती, तुझची, वैष्णोदेव, पांत्या अवधानाची, या वया जर वाचता इथून सुरुवात आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या या सद्गुरूच्या सेवेच्या वर्णाचा जर विचार केला तर जिवंतपणे मी सेवा करून यात काय नव्हते म्हणजे. मी माझा देह पडल्यानंतर सुद्धा मला तुमची सेवा भेटली पाहिजे. ये सेवेची माती वेळी जे तस्वी चरण ठाती श्री गुरूंचे. माझ्या शरीरातला पृथ्वीचा भाग अशा मातीत मिळून द्या म्हणले की माझी श्रीगुरू जिथं उभे राहते घेतो. अशा प्रकारचं काय सेवा आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात की अशा प्रकारची, म्हणून फक्त कशा करताय, फक्त त्यांनी आपलं म्हणावं एवढ्या करतात. असो समर्थ ज्याकडे पाहे त्याचे दरिद्र विच्छिन्न होय, तेवी संत कृपा जय होय, ते सनाथ जीवी. महाराज म्हणतात सिद्धार्थ काय, संत कृपा जय होय ते सनाथ मी. पण कसं, समर्थ ज्याकडे पाहिजे त्याचे दरिद्र विच्छिन्न होय, हा दृष्टांत दिला. महाराज म्हणतात की एखादा अतिशय गरीब आहे, दारिद्र्याने पिचत पडलेला आहे, खायला भाकरी नाही, अशा प्रकारचं 7-7 दिवस. सुदामाचे चरित्र आपण पाहिलं, कृष्णमालिका पाहत असताना कसं चरित्र आहे त्यांचं. आपण जर ते पाहिलं तर ते पाहत असताना डोळ्यातून जर अश्रू नाही आले तर तो दुर्दैवी म्हणा. ते असं गोड चरित्र आहे. जर ते चरित्र पाहताना त्यांची ती गरिबी, त्यांची ती अवस्था आणि हे जर पाहिलं महाराज तर माणूस रडल्याशिवाय राहत नाही. विचार करा काय अवस्था आहे. अंगावर फाटकं धोतर आहे, पांघरण्याकरता उपकरणंसुद्धा नाही अंगावर, गळ्यात जादू आहे, डोक्यावर पगडीसुद्धा काहीच नाही, अशी अवस्था. 7-7 दिवस जेवायला मिळत नाही. ही पाहिलं ती सगळी मालिका. आणि अशा याचे एका दिवशी कुठून तरी मागून आणावं आणि देवानी परीक्षा घ्या. काय चरित्र आहे महाराज. मागून आणले कुठेतरी मुठभर तांदूळ पोहे आणि ते शिजवले पात्रावर घेतले आणि असा घात घ्यायचा की तिकडून बाहेरून देवाला करून घेतलं. देव आले. 7 दिवसाचा उपवासी हो, जेवायला मिळेल का? हां, त्यांनी पाणी फिरवावं, लक्षात घ्या. आणि आपलं पात्र उचलावर त्यांना द्यावं. ही भक्ती महाराज, हे भक्तीचे भाव आहेत खरं, लक्षात घ्या. बरं, कुटुंबही कसं काय भाग्यवान महाराज. सुदामाचं चरित्र पाहिलं ना असं वाटतंय काय भाग्यवान असतील. पत्नी सुद्धा ती जेवण करत नाही म्हणून पत्नीने सुद्धा पाणी पिऊन आपल्याला देऊन टाक. लेकरही तशीच महाराज. आईवडील नसतील खात तर आम्हीच कशाला खायचं. त्यांनी सुद्धा उपाशी राहावं, घटा पाणी पिवावं तांब्यात. म्हणजे सगळं कुटुंब भगवंताच्या चरणाजवळ येऊन झालेलं महाराज. असं त्यांचं सुदामाचं पाहिलं कृष्णमालिकेमध्ये खूपच चांगलं रंगवलं, खूपच चांगलं रंगवलं.
आणि अशा ह्याच्यात समर्थ ज्या काळ पाहिजे त्याचे दरिद्र विच्छिन्न होईल. पण भाग्य ते तीर्थळ पोहावं. भाग्य एक दिवस त्यांनी सांगितलं की जा, तुमचा मित्र हे म्हणता की दिवसाचा त्यांना भेटायला जा, कारण समर्थ ज्याकडे पाहिजे याच्यावर बसते ते म्हणून. मग ते मी जाणार नाही म्हणले, कारण मला कळतं म्हणजे तुझ्या मनात कळतं की तुला वाटतंय की आपली गरिबी जाऊन श्रीमंती व्हावी म्हणून तुम्हाला पाठवते. नाही म्हणजे त्याच्याकरता नाही पाठवत नाही. तुमचा एक बालपणीचा मित्र एक फार दिवस जरी भेटण्याकरता पाठवतो. पण असू द्या, गेले गोष्टीवर गाव, गोष्टीवर पोयासाठी गाव, सोनी असा दिला का असं म्हणून नामदेव महाराजांनी केलं. गोष्टीवर पोहे घेऊन गेले, भगवंताची कृपा झाली, भगवंताला भेटले आणि भगवंतानी कृपा दृष्टी केल्यावर काय कमी नाही महाराज, नाही काय. म्हणजे समर्थ ज्याकडे पाहिजे त्याची दरिद्र विच्छिन्न होईल. एखाद्या राजानं जर एखाद्याकडं पाहिलं, किंवा ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरीची एक ओवी आहे, प्राकृत आहे राया आणखी पळे जे धनंद्या की जाशिरी की त्या समान होय. माऊलीच्या 18वी ओवी आहे. म्हणजे राजा आहे, राजा, आणि त्या राजाच्या पदरी अशा दाशा आहे, दाशा. पण सुंदर दाशी होती, राजाचं मन दाशीवरच बसलं. चला म्हणले आता ही दाशीच आहे म्हणजे मग दाशीलाच आपण राणी करून घेऊ. आणि त्यांनी एक दिवस इच्छा बोलून दाखवली राजाने. राजा म्हणला, हे बघ मी तुला राणी करणार आहे. तुम्ही महाराज मला कशाला, तुम्हाला तुमची पत्नी आहे, मी तुमच्या पत्नीची दाशी आहे आणि मला आमच्या मालकाने तुम्हाला दाशी म्हणून दिलं नाही, मला स्वीकारू नका. आमचे मालक काय म्हणते, नाही म्हणजे मी करणार आहे. आणि मग महाराज म्हणतात ती प्राकृत असणारी स्त्री पण त्या राजाने स्वीकारली, आता तिचं दरिद्र राहील का, नाही राहत महाराज. ज्ञानेश्वर महाराजचा आवाजच आहे ना, आहे का नाही. श्रीगुरु सारखा असता पाठला का इतराचा लेखा कोण करी, राजाची कांता काय भीक मागे, मनाची जोगी सिद्धी पावी. राजाच्या कांत्याला कधी भीक मागायची वेळ येईल का, राजा प्रसन्न झाला, राजा प्रसन्न तिथे भीक मागायची कशी वेळ येईल, आहे का नाही. तसं समर्थ ज्याकडे पाहिजे त्याचे दरिद्र विच्छिन्न. म्हणजे समर्थ राजाने प्रसन्न झाला आणि त्याने धन दिलं, त्याचं दारिद्र्य राहत नाही महाराज. तेवी या दृष्टांता प्रमाणे तेवी संत कृपा जय होय ते सनाथ जोगी. तशी हे सद्गुरुनाथा, तुमची कृपा जर माझ्यावर झाली तर सगळे आम्ही सनाथ होऊ, किंवा मी सनाथ झालो. मी इथं शब्द मी वापरल्यामुळं नाथ महाराज स्वतःबद्दल म्हणतात ते संत कृपा जय होय ते सनाथ जीवी. तुमची कृपा माझ्यावर झाली आणि म्हणून मी सनाथ झालो. ज्ञानेश्वर महाराजांच्या साजीची वेळ, तुम्ही संत माझ्या करा, तिथीचा करेला बोहरा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. हे सद्गुरुनाथा, तुम्ही माझ्यावर जर नुसती दृष्टिक्षेप केला, दृष्टी जर टाकली, तुम्ही संत माझ्या कडा दिठीचा करायला बोहरा, तरी तुम्हा माने एवढा होईल, तर मी तुमच्या एवढा होईल, तुमच्यासारखा होईल. अशा प्रकारचं म्हणून हे संतांच्या कृपेचं काय महात्म्य आहे. आणि नाथ महाराज इथं तेच सांगतायत की संत कृपा जे होय ते सनाथ जीवी. सद्गुरुनाथा, तुम्ही माझ्यावर जर कृपा केली तर मी असं सनाथ होईल. म्हणजे हे संताला म्हणतात, म्हणजे कोणा म्हणतात, या श्रोत्यांना म्हणतात सगळे. नाथा महाराज त्यांना तर म्हणतातच आपल्या सद्गुरूला, कारण सद्गुरू पुढंच बसलेले आहेत. पण श्रोत्यांना संतांची उपमा देऊन त्यांना म्हणतात की तुम्ही जर माझ्याकडे दृष्टी टाकली तर मी तुमच्यासारखा होईल. बघा, म्हणजे श्रोत्याशी बोलणं चाललं आहे नाथ महाराजांचं, आपल्या पुढं बसलेल्या श्रोत्याबरोबर. आणि म्हणून नाथ महाराजांनी श्रोत्यांना ते सुद्धा किती महत्त्व दिलं की जे श्रोते आहेत त्यांना सुद्धा प्रत्यक्ष काय म्हणाले, संत म्हणायला लागले. तुम्ही संत माझ्यावर जर दृष्टी टाकली तर मी सनाथ होईल म्हणतात, मी सनाथ होईल. बघा, म्हणजे अगोदर जनार्दन स्वामीची कृपा तर आहेच, त्यांच्याबद्दल बोलली तुम्ही मला वरदान द्या म्हणून, तेही त्यांच्या पुढं आहेतच. पण श्रोत्यांना बसलेल्या पुढं बसणाऱ्यांना श्रोत्यांना म्हणतात तुम्ही माझ्यावर दृष्टी टाका. म्हणजे इतकं श्रोत्यांना सुद्धा महत्त्व नाथ महाराजांनी दिलेलं आहे. बघा, म्हणजे संताचंच महात्म्य दिलेलं आहे. जे सिद्धांचे सिद्धस्थान, जे साधकाचे साधन, हे ग्रंथीचे संरक्षण आयशीचे आहे. या ग्रंथाची उपयुक्तता काय सांगत असताना सांगितले नाथ महाराजांनी की या ग्रंथाची उपयुक्तता काय, हे ग्रंथ
ग्रंथ काय करतो आपल्या जीवनामध्ये याचं फल काय या ग्रंथाचं. आपल्या जीवनात जर हा ग्रंथ उतरवला, आपण जर श्रवण केलं, मनन केलं, विधिध्यासन केलं तर काय होईल अशा प्रकारचं महाराज या ठिकाणी वर्णन करतात. जे सिद्धांचे सिद्धस्थान, जे साधकाचे साधन, हे ग्रंथीचे संरक्षण आयुष्याचे आहे. सिद्धांचं जे सिद्धस्थान आहे, जे सिद्ध पुरुष आहेत आतापर्यंत होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, विरोबा राय, नामदेव महाराज, सगळी सिद्ध पुरुष या सिद्ध ज्या ठिकाणी राहतात ते यांचं स्थान आहे. सिद्धांचे जे सिद्धस्थान, जे साधकाचे साधन, आणि साधकाचं जे साधन आहे, साधकानं कुठं जावं, आपल्या ज्ञानाकडे जावं, ज्ञानाकडे वाट करावी, ज्ञान स्वरूपाकडे वाट करावी. जे सिद्धाचं स्थान असतं ना, तेच साधकाचं काय असतं, साधन असतं. जसं ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायात संतांची लक्षणं सांगितली, 14व्या अध्यायामध्ये गुणातीताची लक्षणं सांगितली, 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली, 13व्या अध्यायामध्ये अमानित्व सद्गुरूची लक्षणं सांगितली, संतांची लक्षणं सांगितली, निर्माण भावाची सुरुवात तिथं सुद्धा संतांची लक्षणं सांगितली. ही जी संतांची जी लक्षणं आहे, ही संतांची लक्षणं ही साधकाची साधनं असतात. आपण त्याप्रमाणे त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करण्याकरता ती साधन आपण स्वीकारायला पाहिजे अशा प्रकारचं. म्हणून महाराज म्हणतात, जे सिद्धांचं जे सिद्धस्थान असतं परब्रह्मस्वरूप, तेच साधकाचं साधन असते तिकडे जाण्याचं. आणि म्हणून महाराज म्हणतात, हे ग्रंथीचे संरक्षण ऐशीच आहे. आणि हा ग्रंथ याच ज्ञानाचं, या स्थानाचं काय करतो, संरक्षण करतो. सिद्ध साधकांच्या साधनाचं आणि सिद्धाच्या सिद्धस्थानाचं हा ग्रंथ संरक्षण करतो. म्हणजे या ग्रंथात याच्याशिवाय दुसरा कोणता विषय नाही अशा प्रकारचं नाथ महाराज म्हणतात. या लागी सिद्धा आणि साधका हे ग्रंथी लाभे अवंका, हा दोहीची हा निजसुखा सुख संतोष. हा दोघांनाही उपयोगी पडणारा ग्रंथ आहे, दोघांनाही. महाराज फार सिद्धांना तशी काही गरज नाही. जे सिद्ध पुरुष असतात ना, त्यांना काही गरज नाही तशी काही करण्याची, कारण त्याचं कर्तृत्व संपलेलं असतं, कार्य संपलेलं असतं. त्यांना काही करावं किंवा काही नियम पाळावे किंवा काहीतरी ज्ञानेश्वरी वाचावी किंवा भागवत वाचावी किंवा स्वात्मसुख वाचावं असं त्यांच्याकरता काही नाही. काम नाही झालं पाहिजे, कामा अशी त्यांची वृत्ती असते. त्यांच्याकरता काही असं बंधन नाही. ज्ञानी या पुरुषा नृत्य करू सरले लेखा, आयसा अनाथाचा सखा बोलला तो. नृत्य करू सरले का म्हणजे त्याला कर्माचं बंधन नाही. तरी पण महाराज या ठिकाणी म्हणतात, या लागी सिद्ध आणि साधका हे ग्रंथी लाभे अवांका, दोहीच्या सुखा सुख संतोष. असे महाराज साधकाला ठीक आहे, पण सिद्धाला काय गरज नसताना. पण भागवत महात्म्य सांगत असताना, भागवतात सांगत असताना असं सांगितलं की शुकमुनी जन्मतः विरक्त, जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शून्य अंगे, तेथून जन्म आगवे सोळे की जे माऊलीची ओवी त्यांच्याबद्दल की जन्मतःच फक्त आईचा स्पर्श, फक्त जन्मतः आईच्या उदरात. बारा वर्ष आपल्या आईच्या पोटात, 12 वर्ष बाहेरची येणं बघा, कारण अनुभवातच, त्याच्याच अनुभवात बाहेरची यायला तयार नाही. पण तेव्हा भगवंताने सांगितलं, आणि ये बाहेर, काय हरकत नाही, मी आहे म्हणजे मी तुझं सगळं तुझं काम मी करून टाकेन मला. आणि म्हणून देवाच्या सांगण्याहून आले बाहेर. ब्राह्मणाचे पोरे खेळाशी वेळे झाले, ते 12 वर्षे लपालेले, कापत बाहेर आले, ते नागवेरची पळून गेलेले, असं महाराजांनी वर्णन केलं. 12 वर्ष आईच्या उदरात, पण देवानं सांगितल्यानंतर बाहेर आलं, पण तसंच पळालं.
आता कोणत्या वडिलांचा चांगलं वाटेल 12 वर्षाचं लेकरू आपल्याकडून बाहेर जाऊ म्हणून आई वडिला दुःखच होणार करू. म्हणून व्यास महर्षीला वाटलं अरे निदान एकदा तरी तोंड पाहू दे बरं, एकदा तरी तोंड दाखव. नुसतं तोंड जाय तुला मनात जायचं तर, पण एकदा मला मुख पाहू दे तुझं आणि मग जा. आणि म्हणून मागून हाका मारतो, शुका शुका थांब थांब. महाराज काय त्यांची म्हणजे सिद्धपुरुष होते. शुकाचार्य तर होऊ देत नव्हते, पण त्या ज्या जंगलातून झाडातून जात होते ना ते झाडं ओधी यायची, झाडं या सणात झाडं ओधी यायचे. झाडं तरोभिनेदुस यम प्रवर्जंत मनुपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजो हाव पुत्रेती तन्मयतया तरोभिनेदुस तन सर्व होतं हृदय मुनिमान दोष नाही, असं वर्णन आहे भावतात. महाराज चालले शुकाचार्य हाक मारतात आणि झाडं ओढ येतात. आणि असे शुकाचार्य तिथून चालले सिद्धपुरुष. पुढचं आपल्याला सांगायचं नाही. आणि अशा सिद्धपुरुषाला लक्षात घ्या, ध्यानस्थ बसले जंगलात जाऊन. भागवताचं महात्म्य सांगताना सांगितलं ध्यानस्थ बसले. पण जे भागवत रचलंय ते भागवत सांगावं कोणाला, कारण भागवताचा अधिकारी ऐकणारा स्वतः तसाच लागेल ना. कोणाला सांगा मला हे भागवत आहे. जेव्हा व्यासमहर्षींना आपला हे सोडायचं आहे, इथलं कार्य सोडायचं आहे, त्याचे भागवत मला कोणाला तरी द्यायचं आहे. मग कोणाला देऊ? मग ह्या अशाच याला दिलं पाहिजे की जो विरक्त आहे, जो ज्ञानी आहे अशाला द्यायचं आहे. त्यांना वाटलं आपला मुलगाच आहे त्यालाच द्यावं. म्हणून एक भागवत देत असताना मग आता कसं द्यायचं, म्हणून त्यांनी भागवताचं गायन केलं म्हणजे तिथे. आणि समाधीत असणारे त्या भगवंताची लीला ऐकल्यानंतर ते त्याच्या समाधीतून निवृत्त झाले. आणि त्यांना ते इतक्या गोड वाटलं, त्यांना वाटलं की जे समाधीत आनंद नाही तो भगवंताच्या बालकथेत आनंद आहे. आणि त्याच्याकरता मग त्यांनी हे स्वीकारलं. अशा प्रकारचं वर्णन आहे ते भागवतामध्ये. तात्पर्य काय की हे भागवत कथा ऐकून म्हणजे भगवंताची लीला. कारण समाधीमध्ये एक सुख आहे समाधीमध्ये, पण समाधीतून उत्थान झालं की पुन्हा जगाचा संबंध येतो. ती ताटस्थ्य समाधी गुरुजी म्हणायची. आणि ही नित्य समाधी आहे. ज्ञान समाधी म्हणजे काय? नित्य समाधी आहे, विचाराची समाधी. समाधानी उत्थान, समाधानी उत्थान हे म्हणणे शुद्ध ज्ञान, हे म्हणणे शुद्ध ज्ञान. दोन्ही शुद्ध ज्ञान. विचारे होय अभिन्न, विचारे होय अभिन्न देवदत्त. ते ज्ञान वस्तुतंत्र. ते ज्ञान वस्तुतंत्र. विचारे होय अभिन्न. विचाराच्या द्वारा अभिन्न होऊन जी भक्ती केली आहे ती मात्र खूप मोठी आहे. म्हणून महाराज म्हणतात या लागी सिद्ध आणि साधका हे ग्रंथी लाभे अहंकार. सिद्ध आणि साधक असणारे या दोघांना सुद्धा आपलं जे स्वतःचं म्हणजे सुख आहे, म्हणजे जो सिद्ध आहे त्याला सुद्धा याचं या ग्रंथापासून सुख मिळेल. आणि जो साधक आहे त्याला सुद्धा संतोष होईल. म्हणजे दोघांनाही, म्हणजे जो सिद्ध आहे त्याला जीवनमुक्तीचा आनंद मिळेल आणि जो साधक आहे त्याला या स्वात्मसुखाचं ज्ञान मिळेल, आत्म्याचं ज्ञान मिळेल असा त्याचा. म्हणजे हे ग्रंथी लाभ्यावर का दोहीची आणि निजसुखा दोघांना निजसुख होईल. आणि यांना तर अगोदर ज्ञान झालेच आहे, पण याला जीवनमुक्तीचा आनंद होईल सिद्धाला. ज्ञान म्हणून गुरुजी म्हणायचे अरे माणसाला ज्ञान व्हावं आणि आयुष्य शिल्लक राहावं. काय ज्ञान व्हावं आणि आयुष्य शिल्लक राहावं, त्याच्यातला आनंद लय वेगळा आहे. कारण पुढचं जे जीवन असतं त्याच्यात काय निर्भेळ आनंदच आहे. त्याच्यात दुसरं काय आहे? काही केलं तर त्याच्यात सुखच आहे. तो जे करेल त्याच्यात देवाचीच प्रतीती आहे. आयशिया प्रतीती बोधसागरी आहे का रे? त्याला जिकडं पाहिजे तिकडं बोधच आहे. म्हणून अशा प्रकारचा जो बोध आहे त्याला बोधानंतर होणारी जी अवस्था आहे ती त्याला जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद आहे. आणि देहपात झाल्यानंतर विनयमुक्तीचा आहे, स्वरूपातच विलीन आहे. म्हणून दोन्ही दृष्टीनं सुद्धा त्याला आनंद आहे. आणि म्हणून मला म्हणतात की साधकाला आणि सिद्धाला सुद्धा या ग्रंथापासून
महाराज म्हणतात की दोघांनाही म्हणजे साधकाला सुखच होईल आणि सिद्धाला पुढं जीवनमुक्तीचा संतोष होईल. दोन्ही दृष्टीनं या ग्रंथाची उपयुक्तता असल्यामुळं या ग्रंथाचा हा महिमा विशेषत्वानं असल्यामुळं हा ग्रंथ आपण अवश्य वाचावा, ग्रहण करावा आणि चांगल्या प्रकारे आपण चिंतन करावं असं महाराज म्हणतात. झाले चिंतन तिथेच 11:30 वाजले. पुढं कुंडली कवच